गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेमध्ये अग्रेसर होत आलेले नाव म्हणजे नितीन कदम। नितीन कदम यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणावरून परगावी परतणाऱ्या आपल्या मायदेशी परतणाऱ्या अनेक कुटुंबांना संकल्प ग्रुपच्या आधारे मदतीचा हात दिला होता। अमरावती ते बडनेरा रोडवर असलेल्या हॉटेल लँडमार्कचे ते संचालक आहेत आणि त्याच ठिकाणी मुख्य वाहतूक रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती संकल्प ग्रुपच्या वतीने सुमारे महिनाभर अन्नदानाचे पवित्र कार्य अहोरात्र सुरू होते। त्याच अनुषंगाने येत्या 1 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमधील रक्ताचा तुटवडा बघता 1 नोव्हेंबर रोजी नितीन कदम यांच्या संकल्प ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलेला आहे। रक्तदान शिबिराचा हे आयोजन रुक्मिणीनगर येथील सुयोग मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजतापासून तर दुपारपर्यंत राहणार आहे। या ठिकाणी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील व बडनेरा शहरातील सर्व नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन नितीन कदम यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना केले। हे जे संकल्पचं आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, तर हे कुठल्या अनुषंगाने केलं आणि कसं काय केलं? म्हणजे आम्ही एक संकल्प म्हणून ग्रुप राहतो। कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा जसं आमचं इथं जेवण वगैरे आम्ही म्हणजे रोज द्यायचं, हॉटेलच ओपन केलं। त्याचा संकल्पना होता, मी तो ग्रुप खोलला आहे एका मदतीचा। याच्यामध्ये कसं लोकांचं एवढंही डिमांड वाढली ब्लडसाठी, कारण भरपूर लोकांचे प्रॉब्लेम होऊन आले। रोज काही ना काही फोन येतातच। आता आम्ही जर 3-4 लोकांनी म्हणजे प्लाझ्मा पण हे केले, डोनेट केले ना। ह्याच उद्देशातून असं वाटलं की आपण एक रक्तदानाचा एक चांगला कार्यक्रम घ्यायचा। याच्याने लोकांचे कॉन्टॅक्ट पण वाढून, ज्याला ब्लडची जरूरत आहे त्यांना ब्लड पण भेटून जाईल वेळेवर। तर त्या अनुषंगाने हे आम्ही हा प्रोग्राम रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी संकल्पच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले आहे। जिल्हा रक्तपेढीमध्ये असलेला रक्ताचा तुटवडा, त्यामुळे हे आयोजन करण्यात आले आहे। तरी अमरावती बडनेरामधील सर्व नागरिकांना माझे आवेदन आहे की वापस रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी संकल्प ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा रक्तपेढीमध्ये असलेले रक्ताचा तुटवडा, त्यामुळे हे आयोजन करण्यात आले आहे। तरी अमरावती व बडनेरामधील सर्व नागरिकांना माझे विनम्र आवाहन आहे की या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सामील होऊन रक्तदान करावे ही विनंती। आणि जे गरजू लोक आहेत त्यांना फार मदत होईल, एवढा आमचा एक संकल्प आहे। आणि स्थळ कुठे आहे आपल्या? स्थळ रुक्मिणीनगर सुयोग मंगल कार्यालय। आणि सकाळी किती वाजतापासून आहे? सकाळी 10 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत ठरविलं आहे। तसं 400-500 लोकांचा आमचा म्हणजे आमचा अंदाज आहे। बरं, 400 ते 500 लोक। आणि नेमका तुम्ही रविवार घेतला म्हणजे तो 1-11 तारीख घेतली, याचं काही वेगळं कारण आहे? नाही, तसं वेगळं तर आता अचानक मध्ये आलं होते तसं। म्हणजे रविवारी कसं लोकांवर राहतात, सुट्टी वगैरे राहतात, त्यांना म्हणजे टाईम बाकी 8 दिवशी घेतल्यापेक्षा एक ते सोयीस्कर पडेल। माझी आणखी एक अमरावतीवासियांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन रक्तदान करावे, हीच माझी विनंती आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।